इथं माझी सगळी घरातली कामं आवरून झाली होती. म्हणजे स्वयंपाक फक्त झाला होता. स्वयंपाक झाला का मग मी लगेच देवपूजा करते, कारण कपडे वगैरे नंतरच धुते. मग पुन्हा कपडे वगैरे धुतले का खूप वेळ होतोय. मग 12च्या नंतर मी देवपूजा वगैरे काही करत नाही. मग सगळी कामं आवरली, मग मी लगेच ब्लाऊज शिवायला बसले, कारण आजकाल बायकांना अर्जंट ब्लाऊज एवढे लागतात ना, काय सांगूच नका. मग ब्लाऊज अर्धा शिवला, मग लगेच खाली गेली होती आरवला घेऊन यायला. तर मग येता येता मग अस्तर पण आणले, 2-4 अस्तर आणले. आता हे पण गिरायकाचे आहेत आणि काही माझे घरचे आहेत. अनुला पण शिवायचं आहे, तर मला तेही होईना. आता ब्लाऊज शिवून ठेवला का मग ते हुकं लावायचे तसेच राहून जातात, म्हणून म्हटलं पटकन लगेच हुकं पण लावून घेते. कारण एकदा हुकं वगैरे लावून हात शिलाई करून ठेवले का मग त्या ब्लाऊजचं टेन्शनच राहत नाही. मग नंतर मागायला आले का आपल्याला पटकन देता येतात. मग त्या मागायला आल्या का आपण हुकं लावत बसायचे, असं होऊन जाते. म्हणून मी लगेच मग तयार करून ठेवला तो ब्लाऊज. मग संध्याकाळी आता कंटाळा आला होता मला तर खूप, एवढा वैताग आला ना उन्हामुळं. मग चहा वगैरे घेतला, मग लगेच कपड्याच्या घड्या वगैरे मारल्या. मग अहो पण आले होते. मुलं तर बाहेर खेळायला जातात, त्यामुळे त्यांचं काही टेन्शन एवढं राहत नाही. पण घरी असले का पसाराही भरपूर करतात. संध्याकाळचं टायमिंग झालं होतं, म्हणून म्हटलं चला अगोदर दिवाबत्ती करून घेऊया, कारण दिवसभर कामं करून मला तर खूप थकवा आला होता. थोडंसं प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. दिवाबत्ती वगैरे केली, मग म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करूया. आज काही वाटाणा आणि फ्लावरची भाजी बनवणार होती, त्यामुळे मग वाटाणा सोलायला घेतले. म्हटलं थोडंसं निवांत बसून अगोदर वाटाणे वगैरे सोलूया, मग पटपट करते. मला तर अर्ध्या तासात स्वयंपाक माझा पूर्ण होतो आहे, कितीही असला तरी, कारण तेवढं स्पीडच आहे. पहिल्यापासूनच सवय लागलेली आहे. मग लगेच फ्लावर आणि वाटाणे कट करून घेतली. मग एकीकडे उकडायला ठेवले वाटाणे आणि फ्लावर, कारण सुकीच भाजी बनवणार होती. मग पटकन शिजले का फोडणी देता येते म्हणून. मी इथं वरण बनवलं तर माझ्याकडनं त्यामध्ये हळद टाकायची आज विसरून केली बरोबर. मी तरी म्हणते माझ्याकडून काहीतरी विसरले. मग जिरा राईस बनवायचा होता, तर कुकरमध्ये मी पाणी आटायच्या अगोदरच तेल टाकलं, तर ते खूप उडत होतं. मस्त अशी फ्लावरची भाजी पण बनवली. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला तर बाय.